ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आणि त्याच अनुषंगाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहेत की ओमराजे निंबाळकर यांची ऑपरेशन टायगरच्या नावामध्ये चर्चा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे ते ऑपरेशन टायगर जे आहे ते ह्याच्यामध्ये चर्चा फक्त या महाराष्ट्रातील 6 खासदार या ठिकाणी फुटले, त्यामध्ये ओमदादा निंबाळकर यांचं नाव आहे आणि ह्याच्यामध्ये एक नंबर नाव त्यांचंच आहे, दुसरं नाव कोणाचं नाही. का तर ते नेताच तशा प्रकारच्या या ठिकाणी घडलेला आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये. मला असं सांगायचं की खासदार काय कारण होतं की जे ओमराजे निष्ठावंत या नावावरती 3.5 लाख मतदान घेऊन निवडून आले त्यांना परत आता पक्ष बदलायची का वेळ आली? त्यांनी निष्ठावंत आहेत म्हणून त्यांना 3,29,000 मताचं मतदान देऊन ओमदादांना निवडून दिलं या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेनं. पण कार्य करत असताना, काम करत असताना सत्तेची बी तेवढीच गरज आहे. आज मला त्यांचं समर्थन बी करता येईना, तर विरोधी करता येईना. का तर खासदार साहेबांनी आम्हाला तेवढं प्रेमही दिलेलं आहे आणि पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते सुद्धा आहेत. नेमकी गडबड काय झाली? पण आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये खासदार ओमदादा निंबाळकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे कामासाठी देखील बैठका वगैरे घेऊन त्याची गती मिळवून ते काम देखील पूर्ण केलेलं आहे. पण त्यानंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर विरोधामध्ये बसल्यावर हे कुठेही असं दिसून येत नाहीये की आपलं काम चालू आहे. हे कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, विकास कामासाठी हे सगळं चाललं. 100% विकास काम करतात. का तर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना चांगलं कामं चालू होते, परंतु सत्तेतनं पायउतार झाल्यानंतर हे विरोधकांचं कामच आहे ना. शेवटी सत्तेपुढे शहाणपणा चलत नाही असं म्हणतात. मग तेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दादांनी एखाद्या वेळेस जाण्याचा प्रयत्न यामध्ये केला. दादा जर शिंदे गटात गेले तर तुम्ही जाणार का? नाही, आम्ही शिंदे गटात जाणार नाहीत. दादा जर तिकडे गेले, दादांना जर समजा केंद्रातलं मंत्रीपद जरी दिलं तर त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं स्वागत आहे. परंतु आम्ही शिवसैनिक, बाल शिवसैनिक आहेत, आजतागायत शिवसैनिक आहेत. आम्ही मातोश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक राहणार आहोत. काय सांगाल? ओमराजे निंबाळकर यांची आता ऑपरेशन टायगर मध्ये चर्चा आहे, आता हे खासदार फुटल्याची देखील चर्चा आहे. कसं बघताय प्रकरण? तसं बघायला गेलं तर तुळजापूर शहर जे आहे 70% लोकांची अपेक्षा अशी आहे की बाबा दादा गेलेत सत्तेमध्ये तर जनतेचे कामं 100% होणार आहेत. असं झालंय तुळजापूरमध्ये जनतेचे कामं करायला माणूस नाही. दादांचं कसं तू 1 to 1 डायरेक्ट कार्यकर्ता, तू डायरेक्ट खासदार, डायरेक्ट कॉन्टॅक्ट असते. सर्वसामान्याचं बी काम पडलं तर डायरेक्ट दादाला फोन उचलणारा खासदार म्हणून आहे. हा 100% डायरेक्ट फोन करून डायरेक्ट कामं होते. जनतेचे जर काम होत असतील, दादा तर सत्तेत गेले तर जनता खुशीच आहे ना. जनतेला पक्ष निष्ठा ही ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जावा, कुठेही जावा, फक्त जनतेचे कामं करा, जनता खुश आहे. कारण मतदान जनता करणार आहे ना. नाही, पण आता तुम्ही जर बघितलं 6 जण फुटले, त्यात सगळ्यात जास्त ट्रोल ओमराजेंना केलं जात आहे. 6,000 लोकांनी अनफॉलो केलं तरुणांनी, जे की इंस्टाग्राम बघतात. कसं बघताय ह्या सगळ्या प्रकरणाकडे? तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. पण आता कसं आहे, तुम्हाला मी म्हणलं ना 70% लोक ओमराजे मागे, 30% लोक असतात. आता लोकांच्या तोंडाला हात आपल्याला लावता येत नाही ना. काम करणाऱ्या विकास कामासाठी गेलेत, पण त्या 30% लोकांनाही परत कळणारच आहे. सत्य परिस्थिती समोर आज ना उद्या येणारच आहे. काय करायला पाहिजे? ओमराजेंनी जायला पाहिजे का शिंदे गटात? आज सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली की लोकांच्या लेकरालाही माझंच मनाची परिस्थिती आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. काही नेते इथले माहितीचे की 4 पक्ष तेच चालवतात. शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल. मग ह्यामुळे एकच कळतंय की आज ओमदादा विरोधात आहेत, त्यामुळे त्यांच्याच्यानं विकास कामं ही ते होत नाहीत. आज त्यांनी तर सत्तेमध्ये गेले ओमदादा, तर जे 2019ला 1,29,000 मतांनी निवडून आले, 2024ला 3,30,000 मतांनी निवडून आले. हा लोकांचा जो विश्वास वाढत चाललाय ओमदादांवर, त्या लोकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्या लोकांचे कामं, त्या शिवसैनिकांचे कामं ते पूर्ण करण्यासाठी आज ओमदादा तर सत्तेत जात असतील तर तुळजापूरकरांचा आणि सर्व शिवसैनिकांचा ओमदादाला पाठिंबा असणार. आणि ओमदादा आज जरी त्या ठिकाणी शरीरानं जात असले तरी मनानं ते उद्धव साहेबांसोबतच आहेत आणि कायम मातोश्रीशी एकनिष्ठच राहणार. असं कसं मन आणि शरीराचा विषय संपला ना? तुम्हाला आता 2 निवडायचे, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे. दोन्ही शिवसेना एकच आहेत. बाळासाहेबांचा शिवसैनिक हा एकच आहे, तो शिंदे साहेबांसोबत राहील किंवा उद्धव साहेबांसोबत राहील. आज दोन्ही वाटा वेगळे आहेत.
आज जिल्ह्याची परिस्थिती बघून तर ओमदादांनी निर्णय घेत असतील. 2022ला जेव्हा शिवसेना पहिल्यांदा फुटली, ओमदादा एकनिष्ठ राहिले, कैलासदादा एकनिष्ठ राहिले. तुमचं ओमराजेंना समर्थन आहे? आमचं तुळजापूर वाशी म्हणून किंवा जिल्हावासी म्हणून आमचं ओमदादांना समर्थन आहे. काय सांगाल? तुमचं विकासासाठी. समर्थन आहे? आमचं पण समर्थन आहे दादांना. शुभेच्छा. एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेत गेले तर खूप खूप शुभेच्छा. तुळजापूर तुमचं शहर समर्थन आहे ओमराजेंना? 1001% समर्थन आहे. तुळजापुरातील व्यापारी, पुजारी बांधव आणि गोरगरीब जनता ही सर्व दादांच्या पाठीशी उभी आहे. लोकसभेलाही दादांच्या पाठीशी उभी राहणार आहे, भविष्यातही राहणार आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर जय महाराष्ट्र कालपासून ग्रामीण भागामध्ये आणि गावखेड्यांमध्ये फिरतो आणि खरं तर ओमराजे यांना काही ठिकाणी पाठिंबा देखील मिळालेला आपल्याला बघायला मिळतो, तर काही ठिकाणी त्यांना विरोध देखील केला जातोय. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, तुळजापूर, धाराशिव.